नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून मारहाण झालेली आहे। मालेगाव तालुक्यातील हिसवाळ जिल्हा परिषद शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। पोषण आहाराच्या जेवणामध्ये किडे आणि अळ्या असल्याचं सांगितल्यानं मारहाण केल्याचा आरोपही होतोय। नाशिकच्या हिसवाळ जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी मधली सुट्टी झाल्यानंतर जेवणासाठी बसले असता त्या शाळेतील पोषण आहाराच्या जेवणामध्ये किडे आणि अळ्या आढळल्या। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी शाळेतल्या शिक्षकांना हा सगळा प्रकार सांगितला। या प्रकाराची दखल न घेता उलट संबंधित शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली आहे। हा प्रकार पालकांना समजताच त्यांनी शाळेमध्ये एकच गर्दी करत संबंधित मुख्याध्यापक यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत। त्या पालकांनी शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदेंना संपर्क साधला। त्यांच्याकडून हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीला पाठवून पालकांना कारवाईचं आश्वासन दिलंय। मात्र अजूनही अद्यापही संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नाहीये आणि त्यामुळे पालक हा असा संताप व्यक्त करतात। बातमी आहे नाशिकच्या मालेगावमध्ये। दृश्य पाहतोय आपण, हे धान्य आहे, हेच धान्य विद्यार्थ्यांना दिलं जातं आहारामध्ये। कुठं जातात सर? काय करायचं जाते? काय करायचं सर? काय करायचं? या काय करतो शाळा? तू कशाला गेली म्हणे पेपर होता सर म्हणता आपले पेपर संपून गेलेले ते मारून बसले सर। तू बोलवायला आली म्हणून ना? ते आळे निघल्या सांगितलं म्हणून ना? हिसवाळ गावातील जिल्हा परिषद शाळेत लहान मुलांना पोषण आहार म्हणून शिजून देणारं भात व चवळीची भाजी, त्याच्यात पूर्ण आड्या व किडे जेवण करत असताना निघालं। त्याच्यानंतर गावातील लोकांनी शाळेकडे धाव घेतली आणि शाळेत आल्यावर घटनास्थळी वस्तुस्थिती पाहिल्यावर मुख्याध्यापक, शिक्षक आणि गावातील सगळे नागरिक सगळ्यांनी पाहिल्यावर घटनास्थळी सत्य घटना आढळल्यास तर त्याच्यात सत्य आढळल्यास ते आता कायदेशीर कारवाई करतील।